टी, बार्टी, टार्टी, आरटी आणि सारथी या संस्थांमधून जे प्रशिक्षण दिलं जातं विविध स्पर्धा परीक्षांसाठी, त्यासाठीची ऍप्लिकेशन प्रोसेस जी आहे सामायिक परीक्षेची ती चालू झालेली आहे. आता ही जी ऍड आहे ती 2025-26 या वर्षाकरिता आहे आणि त्या संबंधी फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी काय आहे, त्याचे काही नियम आहेत ते त्यांनी दिलेले आहेत, ते आपण या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. तर ही जी परीक्षा असेल सामायिक प्रवेश परीक्षा, कॉमन एंट्रन्स टेस्ट व प्रशिक्षण कालावधी याबद्दलच्या सूचना आहेत. ठीक आहे, त्या आपण क्रमानं बघूयात. ठीक आहे. पहिल्यांदा उमेदवारांनी कोणती काळजी घ्यायची आहे योजनासाठी या ते आपण बघूयात. पहिल्यांदा आहे तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी तुम्हाला आपण कोणत्या संस्थेच्या अंडर येत आहोत त्या संस्थेच्या साइट वरती जाऊन, लिंक वरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळी रजिस्ट्रेशन कराल, ठीक आहे, तुम्ही ज्यावेळी रजिस्ट्रेशन कराल त्यावेळी तुम्हाला एक लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळेल. पहिल्यांदा पासवर्ड जो मिळेल तो तुम्हाला लगेच चेंज करायचा आहे. तो तुम्ही नमूद करून ठेवायचा आहे, तुमच्याजवळ जपून ठेवायचा आहे, कारण थ्रू आउट प्रोसेस, पूर्ण प्रोसेस होईपर्यंत तो तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. तो तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला जपून ठेवून त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्याची प्रोसेस पुन्हा चालू करायची आहे. ठीक आहे. त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला एका वेळी जर तुम्हाला जास्त योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा एकावेळी जास्त योजनांसाठी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तर पहिल्यांदा लॉग इन आयडी पासवर्ड घेतल्यानंतर डॅशबोर्ड वरती अप्लाय फॉर न्यू स्कीम हा जो टॅब असेल किंवा हे जे तुम्हाला बटन दिसेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ती प्रोसेस तुमची चालू होणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक महत्वाची अट अशी आहे की जो कोणी अप्लाय करणारा विद्यार्थी आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. ठीक आहे. तुम्ही डोमेसाइल सर्टिफिकेट जे तुमचं असेल, रहिवासी दाखला, तो महाराष्ट्राचा असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय तुम्हाला ऍप्लिकेशन करता येणार नाही. त्याच्यानंतर उमेदवाराकडे तुमचं जातीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट तुम्ही ज्या संस्थेला अप्लाय करत आहात त्या संस्थेचं किंवा तुमच्या कास्टचं, तुमचं जे कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही TRTI साठी फॉर्म भरत आहात तर त्यामध्ये तुम्हाला अनुसूचित जमातीच्या उमेदवाराकडे कास्ट व्हॅलिडिटी असणं बंधनकारक आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे एसटी कॅन्डिडेटचं ते कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे त्यांनी, जर तुमच्याकडे सध्या अवेलेबल नसेल पण तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी ऍप्लिकेशन केलेलं आहे तर त्या बेसिसवरती सुद्धा तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. पण ज्यावेळी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यावेळी मात्र तुम्हाला ते सर्टिफिकेट सबमिट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचं मंथली अॅन्युअल इन्कम जे आहे, वार्षिक उत्पन्न तुमच्या पूर्ण कुटुंबाचा, तुमचं प्रशिक्षणार्थी व त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹8 लाख रुपयाच्या आत पाहिजे किंवा 8 लाख रुपयापर्यंत असणे हे बंधनकारक आहे. बंधनकारक आहे. पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न तुमचं 8 लाखापर्यंत असणं बंधनकारक आहे. त्याच्या पुढे जर असेल तर तुम्हाला ऍप्लिकेशन करता येणार नाही. आणि तुमचा उत्पन्नाचा दाखला किंवा जे काही आहे तो कोणी निर्गमित केलेला असावा, तहसीलदाराकडून आलेला असावा. तहसीलदार या व्यक्तीने तुम्हाला तो उत्पन्नाचा दाखला दिलेला असावा असंही नमूद करण्यात आलेलं आहे. जर तुम्ही सारथी मार्फत फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला किंवा नॉन क्रिमिलियर दाखला असणे बंधनकारक आहे. उत्पन्नाचा दाखला जर असेल तर तो गेल्या 3 वर्षाचा असणं कंपल्सरी आहे तुम्हाला आणि तो तहसीलदार यांनी काढलेला असावा. त्याच्यानंतर तुम्ही जर महाज्योती तर्फे ऍप्लिकेशन करत आहात, महाज्योती मार्फत, तर त्यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिलियर कंपल्सरी आहे. तुमचं नॉन क्रिमिलियर महाज्योतीला जे ऍप्लिकेशन करणार आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला नॉन क्रिमिलियर असणं कंपल्सरी आहे, तरच तुम्हाला ऍप्लिकेशन करता येईल. जर तुम्ही दिव्यांग कॅटेगरीतून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला डिसॅबिलिटी सर्टिफिकेट जे आहे, तुमचा दिव्यांगत्वाचा दाखला, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट जे आहे ते असणं किंवा तो नमूद करणं, दाखवणं किंवा तिथं सबमिट करणं हे तुम्हाला कंपल्सरी आहे. जर अनाथ कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर त्याचंही सर्टिफिकेट असणं तुमचं कंपल्सरी आहे. ते कुणी दिलेलं असावं तर
उपायुक्त महिला व बाल कल्याण विकास आयुक्तालय यांनी दिलेलं असावं, यांच्यातर्फे तुम्हाला ते अलॉट झालेलं असावं असं नमूद केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शासकीय सेवेत असणाऱ्या उमेदवारास ह्या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही कुठेही शासकीय नोकरीत जॉबला असाल किंवा तिथं जॉब करत असाल तर तुम्हाला या योजनेसाठी फॉर्म भरता येणार नाही. तशी खोटी माहिती सादर करून जर तुम्ही फॉर्म भरला असाल तर त्याच्यावरती तुमच्याकडे दंडात्मक कारवाई केली जाते. तुमच्यावरती जो खर्च झालाय तो पूर्ण वसूल केला जातो. त्याच्यानंतर आता हा जो फॉर्म भरणार आहात तुम्ही तो तुम्हाला डाउनलोड पण करायचा आहे. ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर फॉर्म डाउनलोड करण्यासाठी ज्या दिवसापर्यंत मुदत दिली आहे त्या दिवसापर्यंतच ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करायचा आहे. आता आपल्याला जी डेट दिली आहे ती किती दिली आहे? 25 ऑगस्ट. 20 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरायचा आहे. 25 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म डाउनलोड करता येऊन प्रिंट काढता येईल. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म मिळणार नाही. एकदा डेट तुमची डाउनलोडिंगची संपली की त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म डाउनलोड करता येणार नाहीये. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना ऑनलाईन परीक्षेसाठी जे जिल्हे निवडले आहेत प्रथम प्राधान्य तत्वानुसार जे जिल्हे निवडले तेच तुम्हाला उपलब्ध होतील आणि त्यात कोणताही बदल केला जाणार नाही असंही त्यांनी नमूद केलं आहे. आणि त्याचे अधिकार कुणाकडे आहेत तर ते आहेत बार्टी पुणे यांच्याकडे. पूर्ण तुमच्या एक्झाम सेंटर तुम्ही जे देताय 5 सेंटर काहीतरी द्यायचे आहेत त्यातले तुम्ही जे प्राधान्य क्रमानं जे देताय त्यात तुम्हाला जे अलॉट होईल ते तुम्हाला एक्झाम सेंटर म्हणून असेल त्यात कोणताही बदल होणार नाही आणि त्याचे पूर्ण अधिकार हे बार्टी ऑफिसकडे पुणे बार्टी ऑफिसकडे आहेत. जे दिल्ली सेंटर ज्यांनी दिलेलं आहे युपीएससी ट्रेनिंगसाठी तर ते एक सेंटर तुम्हाला अवेलेबल आहे दिल्लीसाठी युपीएससी ट्रेनिंगसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा जो काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे त्याच्यावरती तुम्ही जो आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर दिलेला आहे पूर्ण तुमची प्रोसेस होईपर्यंत तुम्हाला त्याच मोबाईल नंबर थ्रू कॉन्टॅक्ट केला जाईल किंवा त्याच मोबाईल नंबर मध्ये तुम्हाला पूर्ण संपर्क केला जातो. पूर्ण प्रोसेस त्याच्यावरती चालते. त्यामुळे मोबाईल नंबर जो तुम्ही नमूद करणार आहात किंवा देणार आहात तो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक द्या जेणेकरून तुम्हाला ज्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येऊ नये. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऍडमिट कार्ड वगैरे जे काही आहेत तुम्हाला त्या वेबसाईट वरती असतील तुम्हाला डाउनलोड होतील. या वेबसाईट वरती तुम्हाला पूर्ण प्रोसेसची जे काही आहे तुमच्या ऍडमिट कार्ड असतील तुमचे ऍप्लिकेशन फॉर्म असतील ते सगळे तुम्हाला तिथं बघायला मिळतील. त्याच्यानंतर तुम्ही जर एकापेक्षा जास्त योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला असेल एकापेक्षा जास्त योजनांसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला जे काही टाइम टेबल मिळेल त्या टाइम टेबल नुसार तुम्हाला दिलेल्या सेंटरवरती उपस्थित राहणं किंवा ती जबाबदारी तुमची असेल की त्यावेळी त्या सेंटरवरती उपस्थित राहायचं आहे काही करून. ठीक आहे. कारण सेंटर तुम्हीच दिलेले आहेत तुम्हीच त्याची प्रायोरिटी घेतलेली आहे आणि त्याचंच नंबरिंग तुम्हीही दिलेलं आहे त्यामुळे ते त्या सेंटरला तुम्ही प्रेझेंट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जी प्रोसेस आहे ही त्यात तुम्हाला तुमच्या एंट्रन्स एक्झाम वेळी तुमची जी एंट्रन्स एक्झाम आहे त्यावेळी कोणतीही कागदपत्र तपासली जाणार नाही. ती कधी तपासली जातील ज्यावेळी तुमची लिस्ट लागेल कोणत्या योजनेसाठी तुम्ही सिलेक्ट आहात आणि त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट कधी लागेल या सगळ्या योजना एकदम घेतल्या जातील 7 ते 10 दिवसांमध्ये. एकदम परीक्षा घेतल्या जातील सगळ्या योजनांसाठीच्या आणि त्यानंतर 7 ते 10 दिवसांनी किमान म्हटलेलं आहे 7 ते 10 दिवसांनी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक संस्थेसाठी तुम्ही अर्ज करताय ज्या संस्थेला तुम्ही अर्ज करताय त्या संस्थेच्या संकेतस्थळावरती वेबसाईटवरती तुम्हाला रिझल्ट सगळ्या योजनांच्या एक्झाम झाल्यानंतर 7 ते 10 दिवसांनी अवेलेबल होतील. त्याच्यानंतर बघा हा मुद्दा जो आहे तुम्ही जर सीईटी पास झालेले असाल त्याच्यानंतर मूळ कागदपत्र तपासणी झाल्यानंतर उमेदवारानं सिलेक्ट केलेली संबंधित प्रशिक्षण संस्था प्रवेश झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण तुमचं प्रशिक्षण कालावधी म्हणजे जे काही तुमचं ट्रेनिंग आहे जो काही कोर्स आहे अवेलेबल तो पूर्ण करणं कंपल्सरी आहे. तो तुम्हाला मध्ये सोडता येणार नाही.
ठीक आहे. आपली भगीरथ अकॅडमी सुद्धा विविध योजनांसाठी आपण सिलेक्टेड आहोत. आपल्याला तिथंही आपल्या ऍडमिशन्स असतात तुमचे. त्यामुळं सिलेक्शन प्रोसेसमध्ये सिलेक्ट करताना ज्या काही तुम्ही संस्था निवडतात तुमच्या ट्रेनिंगसाठी, त्या निवडताना व्यवस्थित निवडा, जेणेकरून आपल्याला या योजनांचा लाभ घेता येईल आणि आपण आपल्या प्रयत्नांना यशस्वी करू. अशा पद्धतीनं विचार करून संस्था निवडा. त्याच्यानंतर तुम्हाला एकदा तुमची निवड झाली, तुम्ही जर दिलेल्या वेळेत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतलं नाही तर, किंवा तुम्ही संपर्क साधला नाही त्या संस्थांना, तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल केलं जाईल, असा हा मुद्दा आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर अनुसूचित जमाती, आदिम जमातीच्या उमेदवारास प्राधान्य दिलं जाईल असंही त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर महिला, दिव्यांग, अनाथ यांच्यासाठी जागा आरक्षित ठेवल्या जातील, परंतु त्याच्यावरती जर उमेदवार उपलब्ध नसतील किंवा जर त्या जागा अपुऱ्या राहिल्या तर तिथे बाकीच्या उमेदवारांना ऍडमिशन दिलं जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची उपस्थिती या प्रशिक्षण कालावधीमध्ये तुमची उपस्थिती प्रत्येक महिन्यासाठी 75% असणं कंपल्सरी आहे. तुमची जी अटेंडन्स आहे प्रत्येक महिन्याची, तुमचा जो काही ट्रेनिंग पिरियड आहे, म्हणजे जो काही जेवढे महिने तुमचा क्लास चालणार आहे त्या क्लाससाठी तुमची अटेंडन्स 75% प्रत्येक महिन्यासाठी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमची पूर्ण प्रोसेस म्हणजे तुमचं सीईटी असेल, ऍडमिट कार्ड असेल किंवा तुमची मेरिट लिस्ट असेल आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला कुठं मिळेल? आपल्या bharti-maharashtra.gov.in या साईटवरती तुम्हाला उपलब्ध असेल. त्यामुळे ज्या ज्यावेळी एक्झाम होईल, ज्या ज्यावेळी ऍडमिट कार्ड अवेलेबल होतील, त्यावेळी या साईटला व्हिजिट करत राहा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स कळत राहतील. त्याच्यानंतर आता यामध्ये तुम्हाला काय दिलं आहे तर हे क्लासेससाठी आहे. तुम्हाला यात काय मिळणार आहे? यात तुम्हाला पूर्व, मुख्य तसेच मुलाखत व ऑप्शनल सब्जेक्टची तयारी असेल. त्या व्याख्यान, मानधन, स्टडी मटेरियल, नोट्स, टेस्ट सिरीज, आवश्यक वर्तमानपत्र, मासिके, पुस्तके, जबाबदारी संबंधित नामनिर्देशित प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची राहील. म्हणजे तुम्हाला नोट्स वगैरे जे काही द्यायचे आहेत, लेक्चर्स द्यायचे आहेत, त्याची जबाबदारी पूर्ण त्या संस्थेची आहे. हा काही तुमच्याशी निगडीत मुद्दा नाही आहे, त्यामुळे त्याच्यावरती काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर आता इथे काय दिलेलं आहे, तुमची काय सीईटी झाल्यानंतर किंवा जी एंट्रन्स झाल्यानंतर निवड प्रक्रिया पूर्ण झाली, त्यानंतर बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती, आरटी या संस्था त्यांच्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम त्या संस्थेच्या नियम व निकषानुसार राबवतील. म्हणजे या संस्थांचे जे काही नियम असतील त्याच्यानुसार ते त्यांचा ट्रेनिंगचा जो काही पिरियड आहे, जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, त्यानुसार त्या संस्था पूर्ण ट्रेनिंग पिरियड तुमचा चालवतील आणि त्याबाबत तुम्हाला ते नियम कंपल्सरी असतील. म्हणजे तुम्हाला ते बंधनकारक आहेत, तुम्हाला ते पाळावे लागतील, त्यात कोणतीही सूट मिळणार नाही. प्लस तुम्हाला जर ट्रेनिंग घेताना तुम्ही कुठेही शासकीय अधिकारी वगैरे असाल तर तुम्हाला खासगी नोकरी किंवा शासकीय, नियमशासकीय खासगी नोकरी करता येणार नाही. तसे आढळल्यास किंवा तक्रार प्राप्त झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा नियम आहे तो. त्यामुळे ज्यांचे जॉब्स आहेत किंवा जे काही ठिकाणी काम करतात त्यांनी या गोष्टींकडे लक्ष द्या. आता तुम्हाला यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील साईटवरती, त्याच्यासाठीची ही लिस्ट आहे. आता याची साईज वगैरे किती आहे ते आपण नंतर बघूया, त्या लिस्टमध्ये तुम्हाला मी सांगेन त्यातच. आता तुम्हाला पहिल्यांदा काय लागेल, तुमचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे, जात किंवा जमातीचे मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत. ठीक आहे. त्याच्यानंतर जमातीची वैधता, व्हॅलिडिटी जी आहे त्याची स्कॅन केलेली कॉपी पाहिजे. त्याच्यानंतर 10वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट पाहिजे. त्याच्यानंतर 12वीचे मार्कशीट किंवा सर्टिफिकेट पाहिजे. तुम्ही डिग्री घेतलेली असेल त्याचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे. त्याच्यानंतर आधार कार्ड तुमचं पाहिजे, मूळ छायांकित स्कॅन, म्हणजे मूळ जे आहे ओरिजिनल तुमचं आधार कार्ड जे आहे ते तुमचं स्कॅन कॉपी मध्ये पाहिजे. त्याच्यानंतर आधार कार्ड लिंक असलेले मूळ बँक तपशील पासबुक, तुमचं जे आधार कार्ड लिंक आहे कोणत्या बँकेत
त्याची स्कॅन कॉपी तिथं तुम्हाला अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर मूळ उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांनी दिलेला, तहसीलदार कार्यालयातून दिलेला तुम्हाला मूळ उत्पन्नाचा दाखला तो सुद्धा तिथं द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही दिव्यांग असाल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल, अनाथ असाल तर त्याचं सर्टिफिकेट लागेल, आणि नॉन क्रिमिनल जर असेल लागणार, सारथी आणि महाज्योतीला फक्त नॉन क्रिमिनल लागेल. इथं दिलेलं आहे सारथी आणि महाज्योतीसाठी तुम्हाला नॉन क्रिमिनल दाखला लागेल, त्याची ओरिजिनल कॉपी स्कॅन केलेली पाहिजे. एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. आता कोणत्या ट्रेनिंग पिरियडचा कालावधी किती आहे, तुम्हाला मानधन किती मिळणार आहे, त्याची ही लिस्ट त्यांनी दिलेली आहे. आता तुम्ही जर दिल्लीमध्ये युपीएससीचं ट्रेनिंग घेत असाल तर त्याचा पिरियड असेल तुमचा पूर्ण 11 महिन्यांचा कालावधी असेल. त्यामध्ये तुमचं प्रशिक्षण मोफत असेल, विद्यावेतन तुम्हाला 13,000 पर मंथ मिळेल. एका विद्यार्थ्याला महिन्याला 13,000 रुपये मिळतील. प्लस अनुषंगिक लाभ जो आहे तो 18,000 एका विद्यार्थ्याला एकदाच मिळणार आहे. सुरुवातीला 18,000 जो अनुषंगिक लाभ आहे तो एकदाच मिळणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याला. त्याच्यानंतर जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये युपीएससीचं शिक्षण घेत असाल किंवा प्रशिक्षण घेत असाल तर तुम्हाला 11 महिने प्रशिक्षण कालावधी असेल. त्यानंतर मोफत प्रशिक्षण असेल. विद्यावेतन तुमचं 13,000 रुपयांनी 11 महिन्यांसाठी असेल आणि अनुषंगिक लाभ 18,000 प्रति विद्यार्थी असेल. ठीक आहे. आता इथं जे प्रवास खर्च आहे तो दिल्लीच्या विद्यार्थ्यांसाठी मिळणार आहे 10,000 रुपये एकदाच. ज्यांनी दिल्ली सेंटर टाकलेलं आहे प्रशिक्षणासाठी त्यांना 10,000 रुपये प्रवास खर्च एकदाच मिळणार आहे. तुम्ही जर राज्य सेवा परीक्षेसाठी तयारी करत असाल तर त्याचा कालावधी किती आहे, 11 महिने. त्यासाठी तुम्हाला विद्यावेतन पर मंथ 10,000 रुपये मिळेल आणि अनुषंगिक लाभ एकदाच 12,000 रुपये मिळेल. त्याच्यानंतर जर तुम्ही कंबाईनची तयारी करताय, ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी करताय तर तुमचे लेक्चर्स असतील 6 महिने फक्त ट्रेनिंग असेल. त्यात तुम्हाला 10,000 रुपये तुमचं विद्यावेतन असेल प्लस अनुषंगिक लाभ असेल 12,000 रुपये. तुम्ही त्याच्यानंतर जर अभियांत्रिकी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस साठी जर क्लास करत असाल किंवा ट्रेनिंग घेत असाल तर त्याचा पिरियड आहे 11 महिने. तुमचं विद्यावेतन आहे 10,000 रुपये आणि अनुषंगिक लाभ किती आहे 12,000 रुपये. त्याच्यानंतर जर तुम्ही जेएमएफसी साठी तयारी करत आहात म्हणजे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्गासाठी तर त्याचा कालावधी किती आहे 11 महिने. विद्यावेतन 10,000 रुपये आणि अनुषंगिक लाभ आहे 12,000 रुपये. जर तुम्ही बँकिंग, रेल्वे, LIC आणि नाबार्ड इत्यादींसाठी तयारी करता तर त्याचा कालावधी आहे 6 महिने आणि तुम्हाला विद्यावेतन किती आहे 6,000 रुपये आणि अनुषंगिक लाभ 10,000 रुपये. रेल्वेला तुमचं विद्यावेतन किती आहे, रेल्वे, बँकिंग आणि LIC नाबार्ड साठी 6,000 रुपये आहे आणि तुमचा अनुषंगिक लाभ किती आहे 10,000 रुपये. म्हणजे बाकीच्यांपेक्षा याचा कमी आहे. पोलीस भरती आणि मिलिटरीसाठी जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला 6 महिन्याचा ट्रेनिंग पिरियड असेल, विद्यावेतन 10,000 रुपये आणि अनुषंगिक लाभ 12,000 रुपये कंपल्सरी मिळेल. त्याच्यानंतर जर SSC ची तयारी करत असाल तर तुम्हाला 6 महिने ट्रेनिंग पिरियड आहे. विद्यावेतन तुमचं 10,000 रुपये प्लस अनुषंगिक लाभ 12,000 रुपये आहे. ठीक आहे. जर तुम्हाला फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम आले तुम्ही जे त्यांनी दिलेले नंबर्स आहेत त्याच्यावरती कॉल करा किंवा अकॅडमीच्या नंबरवरती कॉल केले तरीही चालेल. ठीक आहे. आपल्या अकॅडमीच्या नंबरवरती जर तुम्ही कॉल केलात तरी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती सांगितली जाईल. ठीक आहे. आता तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंटची साईज किती पाहिजे, काय पाहिजे आणि कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे ते त्याने दिलेलं आहे, ते पण बघून घेऊयात. तुमची फोटो आणि सिग्नेचर, तुमची फोटो आणि साईनची जी साईज पाहिजे ती JPG फॉर्मॅट पाहिजे, इमेज फॉर्मॅट पाहिजे त्याची JPG मध्ये. आणि जर फोटो असेल तर त्याची साईज असेल 50 ते 100 KB आणि साईन आहे अप टू 80 KB म्हणजे 80 KB पर्यंत त्या फोटोची साईज पाहिजे तर तो अपलोड होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा ईमेल आयडी आणि चालू असलेला ईमेल आयडी असणं कंपल्सरी आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना ईमेल आयडी द्यावा लागेल, मोबाईल नंबर द्यावा लागेल, जेणेकरून त्याच्यावरती तुमचं जे काही कन्व्हर्सेशन असेल किंवा जे काही फॉर्म भरण्याचे प्रोसिजर्स असतील ते त्या पद्धतीने, एखाद्या वेळेस पासवर्ड विसरला तर त्यावरती तुम्हाला तो परत मिळवता येईल. त्यासाठी तुमचा मेल आयडी चालू असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुमचा मोबाईल क्रमांक पण वैध आणि कार्यरत असणं गरजेचं आहे. म्हणजे फोन चालू कंडिशन मध्ये असला पाहिजे तुमचा,
कार्ड बंद पडलंय तो नंबर देतोय वगैरे अशी काही भानगड नको. शक्यतो देताना तुमचा बँकिंगसाठी जो डिटेल अटॅच्ड आहे, लिंकिंग केलेला आहे किंवा आधार कार्डशी जो लिंकिंग नंबर आहे तोच द्या, जेणेकरून सोपं जाईल. पीडीएफ मध्ये कुठल्या गोष्टी पाहिजेत, तर पीडीएफ मध्ये तुमचं 10वीचं सर्टिफिकेट पाहिजे, 12वीचं पाहिजे, डिग्रीचं पाहिजे, डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे, आधार कार्ड दोन्ही बाजूनी पाहिजे, पुढील व मागील बाजू सहित आधार कार्ड दोन्ही बाजूने पाहिजे स्कॅन केलेलं. कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. कास्ट व्हॅलिडिटी कुणासाठी आहे, फक्त TRTI साठी. उत्पन्नाचा दाखला कुणासाठी आहे, 3 वर्षाचा तहसीलदारने निर्गमित केलेला. नॉन क्रिमिनल कुणाला लागणार आहे, महाज्योतीसाठी. तुमचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, ऑर्फन सर्टिफिकेट कंपल्सरी आहे आणि जर नाव वगैरे बदल असेल तर त्याचं गॅझेट एक कंपल्सरी तुमचं आवश्यक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे प्रोसेस, लिंक उघडल्यावर त्याला रजिस्ट्रेशन या टॅब वरती पहिल्यांदा क्लिक करायचं. त्याच्यानंतर जी माहिती विचारली जाईल ती तुम्ही व्यवस्थित भरायची आहे. जी रेड मार्किंग केलेली आहे, स्टार केलेलं जिथं जिथं आहे ते मॅन्डेटरी आहे, ती माहिती भरल्याशिवाय तुम्हाला पुढच्या पेज वरती जाता येणार नाही किंवा ती प्रोसेस कंप्लीट होणार नाही. तुम्ही जेव्हा पण फॉर्म भराल तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला पासवर्ड पहिल्यांदा जो मिळेल तो लगेच तुम्ही बदलून घ्यायचा आहे. तुम्हाला जो पासवर्ड पाहिजे तो टाका, त्यांनी जनरेट केला असतो तो सोडून, आणि तो तुम्ही जवळ ठेवा. कारण हा पासवर्ड आणि तुमचं जे काही लिंकिंग आहे तेच तुम्हाला पूर्ण प्रोसेसमध्ये उपयोगाला नाही. हॉल तिकीट प्रिंट काढणं असेल किंवा रिझल्ट बघण्यासाठी वगैरे काही गोष्टी असतील तर त्यासाठी तुम्हाला ते लागेल. त्याच्यानंतर लॉग इन आणि टॅब वरती नंतर क्लिक करायचं आहे. पासवर्ड बदलून झाल्यानंतर रजिस्ट्रेशनचा एक टॅब असेल एका बाजूला आणि एका बाजूला लॉग इनचा असेल. पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करून झालं की त्यानंतर लॉग इन टॅब वरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला जी काही माहिती विचारली आहे रेड मध्ये ती कंपल्सरी द्यायची आहे. तुमचं नाव असेल, पत्ता असेल, फोन नंबर असेल, आधार क्रमांक असेल आणि बाकीच्या गोष्टी असतील त्या तुम्हाला कंपल्सरी द्यायच्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीला त्यात विचारलेला आहे. जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट टाकत असाल तर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर पण विचारलेला आहे. इश्यू केलेलं कुणी आहे, ती अथॉरिटी कोण आहे, कोणत्या व्यक्तीने तुम्हाला ते दिलेलं आहे तेही त्यात विचारलेलं आहे आणि ते सगळं मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे, ते तुम्हाला भरावंच लागणार आहे. आता यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी भरायच्या आहेत तर 5 स्टेप्स आहेत. पर्सनल डिटेल्स म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती जी आहे ती तुम्हाला भरावी लागणार आहे. तुमच्या ऍड्रेस डिटेल्स जे आहेत, आता करस्पॉन्डन्स ऍड्रेस, सध्याचा पत्ता जो आहे तो आणि तुमचा परमनंट ऍड्रेस, अशा दोन्ही गोष्टी तुम्हाला भराव्या लागणार आहेत. तुमच्या शैक्षणिक ज्या डिटेल्स आहेत, क्वालिफिकेशन डिटेल्स, त्याही तुम्हाला तिथं भराव्या लागणार आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आणि सगळ्यात लास्टला तुम्हाला हा फॉर्म परत प्रिव्ह्यू मध्ये बघायला मिळेल. जसं की आपण एक्झाम मध्ये बाकीच्या फॉर्म भरताना आपल्याला प्रिव्ह्यू एकदा अवेलेबल होतो, त्या पद्धतीने तो अवेलेबल असेल. तुम्ही कोणतीही यातली कोणतीही स्टेप करत असाल तर ती स्टेप कंप्लीट झाल्यानंतर, म्हणजे समजा तुम्ही जर पर्सनल डिटेल्स भरल्या तर पर्सनल डिटेल्स भरल्यानंतर खाली तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट हा टॅब दिसेल. हा टॅब क्लिक करूनच तुम्ही पुढच्या स्टेपला जायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट हा टॅब क्लिक केला तर तुमची ही माहिती सेव्ह होईल, नाहीतर परत परत तुम्ही तिथेच अडकून बसाल. त्यामुळं सेव्ह अँड नेक्स्ट कंपल्सरी करायचं आहे प्रत्येक पायरीला. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला आता ज्या काही स्कॅन कॉपी वगैरे सांगितल्या आहेत त्याची साईज 300 KB पर्यंत त्यांनी सांगितलेली आहे, पुढे दिलेला आहे त्यांनी. आता इथं साईज सांगतो मी तुम्हाला. फोटोग्राफची तुमची साईज किती पाहिजे, 50 ते 100 KB JPG फॉर्मॅटच पाहिजे, दुसरा कोणताही फॉर्मॅट नको. साईनचा पण JPG फॉर्मॅटच पाहिजे. त्याची साईज किती आहे तुमची, 80 KB. सिग्नेचरची साईज तुमची 80 KB ची कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर तुमचं 10वीचं जे सर्टिफिकेट आहे ते फक्त आणि फक्त आता इथून पुढे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे तुम्हाला लागणार आहेत PDF फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे. फक्त या ज्या 2 गोष्टी आहेत त्याच फक्त तुमच्या इमेज फॉर्मॅट मध्ये तुम्हाला लागणार आहेत. ठीक आहे. त्यामुळं या गोष्टी आधी PDF करून घ्या, स्कॅन करून सगळ्या. त्याची साईज सगळ्यांची 300 KB आहे. तुम्ही बघितलं इथं तर तुम्हाला कळेल की सगळ्यांची साईज तुम्हाला 300 KB सांगितलेली आहे. त्यामुळे सगळ्या डॉक्युमेंट्सची आधी स्कॅन कॉपी करून घ्या, म्हणजे तुमचा प्रत्येक वेळी वेळ जाणार नाही. एकाच वेळी सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला व्यवस्थित अपलोड करता येतील. त्यामुळे आधी या सगळ्या गोष्टी स्कॅन करून घ्या, PDF बनवा, एकेकाची PDF बनवा आणि मगच अपलोड करा, जेणेकरून पटकन तुमचं हे काम होऊन जाईल. प्रत्येक गोष्टीची साईज लक्षात ठेवा, किती साईज सांगितलेली आहे त्यांनी, त्याशिवाय ते अपलोड होणार नाहीये. त्याच्यानंतर
तुम्हाला या सगळे डॉक्युमेंट जोडल्यानंतर काय करायचं आहे, सेव्ह आणि नेक्स्ट बटन परत एकदा द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म बघायचा आहे. एकदा फॉर्म हा चेक करून घ्या, तुम्ही भरलेली माहिती बरोबर भरलेली आहे का, कुठं मिस टायपिंग झालेलं नाही आहे ना, हे चेक करून घ्या. कारण त्याच्यावरतीच तुमच्या पूर्ण सगळ्या स्कॉलरशिप त्या डिपेंड असतात, जे मानधन तुम्हाला मिळणार आहे त्या गोष्टी. त्यामुळे तिथे कुठलीही गोष्ट चुकवू नका. जर तुम्हाला काही आढळलं की तिथं चुकलेलं आहे प्रिव्ह्यू मध्ये, तर तुम्ही मॉडिफाय बटनावरती क्लिक करून त्या बदलू शकता आणि हे त्याच वेळी तुम्हाला बदलता येईल, नंतर बदलता येत नाही. त्यामुळं एकदा व्यवस्थित फॉर्म भरा. फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची घाई करू नका, जेणेकरून तुम्हाला जो लाभ मिळणार आहे त्याच्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागेल. ठीक आहे. तुम्हाला एक डिक्लेरेशन दिलेलं आहे शेवटी, त्याच्यावरती क्लिक करून खाली सबमिट बटनावरती जर तुम्ही बटन सबमिट कराल, क्लिक कराल, तेव्हा तुमचा फॉर्म भरला जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही फॉर्म भरण्यासाठी क्लिअर आहात का, म्हणजे फॉर्म भरू देत का पूर्ण पद्धतीनं. त्यावेळी ओके बटनावरती क्लिक केलं की तुमचा फॉर्म सबमिट होईल. फॉर्म एकदा पूर्ण सबमिट झाला की तुम्हाला त्यात कोणताही बदल करता येणार नाही, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज प्रिंट करून घ्यायचा आहे कंपल्सरी. तो अर्ज तुम्हाला जपून ठेवायचा आहे, त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला तो लागणार आहे. कधी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी, बरोबर. त्याच्यानंतर जर तुम्हाला बाकीच्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे, त्यातल्या एका, ही प्रोसेस आहे एका ऍप्लिकेशनसाठी. जर तुम्हाला बाकीच्या योजनांनाही ऍप्लिकेशन करायचं आहे तर तुम्ही कुठे करू शकता, अप्लाय फॉर न्यू स्कीम वरती, आणि तुम्ही त्या योजनांसाठी फॉर्म भरू शकता वेगळा. पण यात एक अट अशी आहे, तुम्ही एक्झाम सेंटर एकदा भरले आणि तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड जो पहिल्यांदा मिळालेला आहे तोच तुम्हाला यूज करता येईल. एक्झाम सेंटर सुद्धा तेच राहतील, त्यात कोणताही बदल होणार नाही. हा पॉइंट इथं दिलाय बघा. ऑनलाईन अर्ज भरताना उपलब्ध करून देण्यात आलेले परीक्षेसंदर्भातील जिल्हा किंवा परीक्षा केंद्र निवडीचे प्राधान्यक्रम हे त्या उमेदवाराकडून भरल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनेच्या अर्जाकरिता कायम राहतील. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जे फॉर्म भरणार असाल तो फॉर्म भरताना एक्झाम सेंटर नीट विचार करून भरा, कारण तेच तुम्हाला बाकीच्या योजनांसाठी पण ऍप्लिकेबल असणार आहेत. तर तुम्ही जे एक्झामला बसणार आहात त्यावेळी तुमचा फोटो आणि तुमची साईन चेक केली जाईल. ती जर मिसमॅच झाली तर तुम्हाला परीक्षेला बसू दिला जाणार नाही. अशा पद्धतीनं ते आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे स्कॅनिंग, तुमचा फोटो कसा पाहिजे आणि सिग्नेचर कशी पाहिजे, सिग्नेचरचा फोटो कसा पाहिजे, याचे नियम दिलेले आहेत. त्यात काय सांगितलेलं आहे, तुमचा सगळ्यात अलीकडचा म्हणजे अलीकडे काढलेला फोटो असावा आणि तो कलर असावा, कलर फोटो असावा. हलक्या रंगाच्या किंवा शक्यतो पांढऱ्या पार्श्व, म्हणजे तुमच्या फोटोचं जे बॅकग्राऊंड आहे ते लाईट कलर पाहिजे किंवा मोस्ट ऑफ दी व्हाईट कलर असेल तर वेल अँड गुड. ठीक आहे. त्यामुळं ते बॅकग्राऊंड सांगितलेलं आहे. तुमच्या फोटोमध्ये रेड आय नसल्याचे सुनिश्चित करा. आणि तुम्ही चष्मा घालत असाल तर जर तुम्ही चष्मा घालत असाल तर त्याच्यावरती तुमचं कुठलंही रिफ्लेक्शन नसावं फोटोमध्ये, त्या काचेवरती म्हणजे चष्म्याची जी ग्लास आहे त्याच्यावरती रिफ्लेक्शन नसावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही डोक्यावर टोपी किंवा गॉगल किंवा डार्क कलर गॉगल जो मिळतो तो असता कामा नये फोटोमध्ये. तुमचा चेहरा कोणत्याही वस्तूने किंवा कापडाने झाकलेला नसावा, ही त्यात अट आहे. जर फोटो अपलोड केलेला नसेल फोटोच्या ठिकाणी तर तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरं, तुम्ही जर योग्यरित्या म्हणजे तुम्ही जर फोटो आणि साईन नीट अपलोड केलेली नसेल, ब्लर असेल, तर तुम्हाला परीक्षेस बसू दिलं जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. फोटोची साईज सांगितलेली आहे 50 ते 100 KB जेपीजी किंवा जेपेग फॉर्मॅट मध्ये. अर्जात नमूद केलेलीच कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. ठीक आहे. नमूद कागदपत्राऐवजी इतर कोणतेही किंवा खोटी किंवा चुकीची कागदपत्रे अपलोड केले तर तुमचं ऍप्लिकेशन कॅन्सल होईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. तुमची साईन कशी पाहिजे तर ब्ल्यू इंक मध्ये निळ्या शाईच्या बॉल पेननी सही केलेली असावी. ब्ल्यू इंक मध्ये तुमची साईन असावी, एका ब्लँक पेज वरती असावी आणि त्याचा फोटो तुम्हाला तिथं टाकायचा आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे.
परीक्षेच्या वेळी स्वाक्षरी केलेल्या उपस्थिती पत्रकावर किंवा हॉल तिकिटावर अर्जदाराची स्वाक्षरी नसल्यास किंवा ती अपलोड केलेल्या स्वाक्षरीशी न जुळल्यास अर्जदारास अपात्र घोषित केले जाईल. म्हणजे काय, तर तुमच्या सिग्नेचरच्या ठिकाणी जर सिग्नेचर नसेल, तुम्ही सिग्नेचर अपलोड केलेली नसेल किंवा तुमची साईन तुम्ही अपलोड केलेल्या साईनशी जर मिळती जुळती नसेल किंवा ती जुळत नसेल तर तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही. तुमची साईज किती पाहिजे, त्या साईनच्या फोटोची 20 ते 80 KB आणि फॉर्मॅट कोणता पाहिजे, जेपीजी फॉर्मॅट. ठीक आहे. त्याच्यानंतर आता प्रिंटआउट, मगाशी मी जे सांगितले तेच जवळपास रूल्स आहेत. तुम्हाला प्रिंटआउट घेणे कंपल्सरी आहे. ऑनलाईन अर्जामध्ये नाव, जन्म, तुमचं ज्या काही गोष्टी जपलेल्या आहेत ते अंतिम, तुम्ही ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या अंतिम मानल्या जातील आणि एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यात कोणतेही बदल केले जाणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरताना व्यवस्थितरित्या, सजगतेने, म्हणजे अत्यंत काळजीपूर्वक, पूर्ण भान जागेवरती ठेवून फॉर्म भरावा, कारण त्याच्या संबंधी कोणताही पत्रव्यवहार तुमच्यासोबत केला जाणार नाही. तुम्ही जी माहिती ऑनलाईन भराल तीच फायनल समजण्यात येईल. त्यामुळं फॉर्म अतिशय व्यवस्थित भरा, त्यात काहीही चुका करू नका. त्याच्यानंतर फॉर्म तुम्हाला अर्धवट ठेवता येणार नाही किंवा चुकीची माहिती देता येणार नाही. त्याच्यानंतर काही आपल्याला सवय असते शक्यतो की लास्ट डेट जेव्हा आली की फॉर्म भरायचं सगळ्यांनी एकदम. त्यामुळे काय होतं, सर्व्हरवरती लोड येतो, मग काही जणांचा फॉर्म भरला जातो, काही जणांचा भरला जात नाही, मग आपण डेट एक्सटेंड करा वगैरे अशा गोष्टी बोलतो. ते टाळण्यासाठी आपल्याकडे जो टायमिंग दिलेला आहे 20 ऑगस्ट पर्यंत आपल्याजवळ वेळ आहे, तोपर्यंत फॉर्म आता सर्व्हरवरती लोड नसतो, त्यामुळे व्यवस्थित शांततेत भरून घ्या. भरपूर वेळ मिळतो आणि फॉर्म व्यवस्थित भरता येईल आणि होणाऱ्या चुका टाळता येतील. अर्जदाराने त्याच्या किंवा तिच्या अर्जात केलेली कोणतीही माहिती उमेदवारावर वैयक्तिकरित्या बंधनकारक असेल आणि त्याच आपण जी काही माहिती देतोय ती कन्फर्म आणि कंपल्सरी आपणच भरलेली आहे असं समजण्यात येऊन ती आपल्यासाठी बंधनकारक असेल. फायनल जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यावेळी ती बंधनकारक असेल आपल्यावरतीच, तीच खरी मानण्यात येईल. आता उमेदवाराने अर्जात भरलेली माहिती जर खोटी आढळली, कोणत्याही टप्प्यावर, प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावरती खोटी आढळली तर त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि तो विद्यार्थी पूर्णपणे त्या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात येईल. अशा पद्धतीनं ते सांगितलेलं आहे की तुम्ही फॉर्म भरताना तुमची जर कोणतीही माहिती खोटी आढळली तर ट्रेनिंग मध्ये कोणत्याही टप्प्यावरती तुम्हाला तिथून डिसमिस केलं जाईल किंवा तिथून तुमचं ऍडमिशन कॅन्सल केलं जाईल. त्याच्यानंतर आपण कुठल्याही योजनेसाठी फॉर्म भरत असू तर त्या योजनेसाठीचे जे काही क्वालिफिकेशन्स आहेत, जे काही निकष आहेत ते आपण क्वालिफाय करतोय किंवा त्या निकषात आपण बसतोय याचं कन्फर्मेशन घेऊनच फॉर्म भरा, कारण नंतरच्या ज्या काही अडचणी होणार आहेत त्या टाळण्यासाठी. ठीक आहे. तुम्हाला एकापेक्षा जास्त अर्ज सादर करण्यासाठी, एकापेक्षा जास्त योजनांकरता अर्ज सादर करण्यासाठी नोंदणी करण्यावेळी एकच लॉगिन आयडी आणि पासवर्ड असेल. जो पहिल्या योजनेला तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल तोच तुम्हाला ऍप्लिकेबल सगळीकडे असेल. त्यामुळं तुम्ही प्रत्येक वेळी नवीन आयडी क्रिएट करू नका. आणि दुसरी गोष्ट, त्याच आयडीचा वापर करून तुम्हाला न्यू ऍप्लिकेशन या टॅबद्वारे दुसऱ्या योजनेकरता फॉर्म भरायचा आहे. जसं की मग सांगितलं आहे, न्यू ऍप्लिकेशन याच्यावरती क्लिक करून तुम्ही बाकीच्या योजनांसाठी सुद्धा टॅब वरती क्लिक करून फॉर्म भरू शकता. प्रत्येक योजनेसाठी तुम्हाला तेच करायचं आहे, त्या पद्धतीनेच फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर काही तांत्रिक अडचणी आढळल्या फॉर्म भरताना जर का तुम्हाला काही तांत्रिक अडचणी आढळल्या तर तुम्ही या ईमेल आयडी वरती वगैरे कॉन्टॅक्ट करू शकता, फोनवरती कॉन्टॅक्ट करू शकता. अशा पद्धतीनं तुमचं पूर्ण फॉर्म भरून घ्या व्यवस्थित. भगीरथ अकॅडमी ही आपली तुम्हाला त्यामध्ये मदत करेल. तुम्हाला जर काही अडचणी आल्या, काही तांत्रिक बाबींमध्ये आल्या, काही डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत आल्या तर तुम्ही अकॅडमीशी संपर्क साधा. आपणही त्या गोष्टींसाठी आपण भरपूर वर्ष झालं, म्हणजे 3-4 वर्ष झालं आपण त्यासाठी ट्रेनिंग देतो आहोत मुलांना. त्या संस्थेचं ट्रेनिंग सेंटर आपलंही आहे. त्यामुळे फॉर्म भरताना विचार करून फॉर्म भरा, कोणतीही चूक करू नका आणि सरकारतर्फे मिळणाऱ्या या योजनांचा लाभ नक्की घ्या. धन्यवाद.